आपण आपल्या आयुष्यामध्ये अनेक कामं करतो आणि अनेक कामं करत असताना आपल्याला अनेक महत्वाची कामं मिळत जातात. पण आपलं ध्येय काय असतं की काम व्यवस्थित आणि नीटनेटकेपणानं पार पडलं पाहिजे, लिलया पार पडलं पाहिजे, कोणतीही खोट न करता. पण स्वराज्यात अशी अनेक माणसं होती की ज्यांनी अनेक कामं केलीत, अनेक लढाया केलेल्या आहेत, अनेक मोठे पराक्रम केलेले आहेत. असे अनेक पराक्रम प्रत्येक जणाच्या नावावर आहेत, पण आपल्याला फार कमी माहित आहे. म्हणून आपण कधीतरी जाणून घेतलं पाहिजे की ही माणसं नेमकी कोण होती. असंच एक व्यक्तिमत्व स्वराज्यात सुद्धा आहे. अनेक व्यक्तिमत्व आहेत, पण त्या व्यक्तिमत्वाची थोडी ओळख वेगळी. म्हणजे कमी वयात असताना सुद्धा एवढी मोठी मजल मारणं फार कमी लोकांना शक्य होतं. आणि त्यापैकीच एक नाव म्हणजे बाजी जेधे, अर्थात सर्जेराव जेधे. बाजी सर्जेराव जेधे. आता बाजी जेधे हे सर्जेराव जेधे कसे काय झाले, त्यांचा पराक्रम नेमका काय आहे, ते कोणाचे पुत्र होते, हे आपण पुढे पाहणार आहोत. नमस्कार, जय शिवराय. मी शिवशंभू, व्याख्याते बापूराव कुसुम अंकुश मोरे. इतिहासाचे साक्षीदार भाग 3 या भागामध्ये मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आपण पाठीमागच्या भागामध्ये पाहिलं की वीर कान्होजी नाईक जेधे यांच्याबद्दल. त्यांचे सुपुत्र आहेत वीर बाजी सर्जेराव जेधे. त्यांचं मूळ बाजी जेधे हे नाव आहे. ते सर्जेराव कसे काय झाले हे आपण पाहणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळी पुरंदर किल्ल्यावरती होते त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांना महाबली शहाजीराजे आणि त्यांचे जोडीदार असलेले वीर कान्होजी नाईक जेधे आणि त्यांच्यासोबत असलेल्या 2 साथीदारांना आदिलशहानं कप्तानं कैद केले. शिवाजीराजे शरण येतील आणि घेतलेला मुलूक परत देतील या उद्देशानं ही कैद झाली. पण शिवाजीराजांचा याच्यावरती काही परिणाम झाला नाही. शिवाजीराजांनी आपला स्वराज्याचा विस्तार चालूच ठेवला. याच दरम्यान शिवाजीराजांचा आणि स्वराज्याचा बिमोड करण्यासाठी आदिलशाहीनं आपला भला मोठा सरदार फतेखान, मुसेखान, बाळाजी हैबतराव यांना स्वराज्यावर पाठवलं. खळद बेलसर या ठिकाणी झालेली लढाई, पुरंदरच्या पायथ्याला झालेली लढाई आणि खेड शिवापूर जवळ झालेली लढाई, यामध्ये आदिलशहाच्या मोठमोठ्या सैनिकांचं नुकसान झालं. याच दरम्यान लढाई असतानाच स्वराज्याचा अभिमानाचा, स्वाभिमानाचा असलेला भगवा ध्वज धोक्यात आला. आणि हे गोष्ट ज्या वेळेला बाजी जेधे यांच्या लक्षात येते त्यावेळी त्यांनी आपल्या प्राणांचं काय होईल याचा कसलाही विचार केला नाही आणि त्या सैन्यामध्ये उडी घेतली आणि आपलं निशाण वाचवलं. स्वाभिमानानं ते भगव निशाण फडकवत ठेवलं. ही गोष्ट ज्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांना समजते त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा ऊर अभिमानानं भरून येतो. त्याच वेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी बाजी जेधे यांना मानाची वस्त्रे दिली आणि सर्जेराव हा किताब सुद्धा दिला. आणि हेच बाजी जेधे पुढे स्वराज्यात बाजी सर्जेराव जेधे म्हणून ओळखले जाऊ लागले. पुढे जाऊन स्वराज्यावरती महाकाय असं संकट घेऊन आलेला अफजल खान मारला गेला. पण आदिलशाहीनं आपला भला मोठा असा पुन्हा सरदार सिद्दीजोहर तर मोगलांनी शास्ता खानाला पुण्यात पाठवला. शास्ता खानाने 3 वर्ष स्वराज्यात तळ ठोकून अक्षरशः रयतेला भरडून काढलं, नाचवून टाकलं. पाहिजे तशी स्वराज्याची राखरंगोळी तो करू लागला. याच दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांना एका गोष्टीची खबर लागते की शास्ता खानाचं काही सैन्य रोहिडा किल्ल्याजवळ आणि रोहिडा किल्ल्यावरती हल्ला करणार आहे. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी नव्या ताकदीचे, नव्या दमाचे आणि घोडा असा काही फेकणारे असणारे बाजी जेधे यांना पत्र पाठवले. सर्जेराव जेधे यांना छत्रपती शिवाजी महाराजांचं पत्र येतात. सर्जेराव जेधे यांनी रोहिडा किल्ल्याचं रक्षण तर केलंच, पण रयतेचं सुद्धा रक्षण केलेलं आहे आणि स्वतः सुद्धा सावध राहिलेले आहे. इतके जबरदस्त बाजी सर्जेराव जेधे आहे. एप्रिल 1663 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी नियोजन केलं आणि पुण्यात असलेल्या लाल महालात जाऊन शास्ता खानावरती हल्ला करायचं ठरवलं. या प्रमुख हल्ल्यात सुद्धा बाजी सर्जेराव जेधे हे सुद्धा उपस्थित होते. पण वीर कान्होजी नाईक जेधे यांचे पुत्र चांदजी जेधे हे सुद्धा उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांना माहित होतं की बाजी जेधे हे घोडा फेक करण्यात जबरदस्त आणि पटाईत आहेत. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी बाजी जेधे यांना एक मोठी कामगिरी दिली. ती म्हणजे घोडा घेऊन लाल महालाच्या पिछाडीस उभं राहणं. कारण छत्रपती शिवाजी महाराजांना माहित होतं की शिवाजी राजा लाल महालात आला आहे ही बातमी क्षणात पसरेल आणि खानाचं सैन्य कोणाचा नाही तर शिवाजी राजांचा पाठलाग करेल. अशा वेळेला लगतच पाठलाग करत असताना लगत जाऊन किल्ला जवळ करणे गरजेचे आहे.
म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी बाजी सर्जेराव जेदे यांना घोडा घेऊन लाल मालाच्या पिछाडी उभं राहण्यास सांगितले आणि झालं सुद्धा तसंच. छत्रपती शिवाजी महाराज बाजी जेदे आणि दुसऱ्या घोड्याबरोबर सिंहगड किल्ल्यावरती गेले. हल्ला झाल्यानंतर पुढे चालून ज्या वेळेला मिर्झा राजा स्वराज्यावरती चालून आला, स्वराज्यावरती चालून आल्यानंतर स्वराज्य आणि रयत वाचवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी मिर्झा बरोबर एक तह केला. त्यामधले काही किल्ले मिर्झाला दिले आणि काही आपल्याकडे ठेवले. पण मिर्झाच्या सांगण्यावरनं छत्रपती शिवाजी महाराजांना आग्र्याला जावं लागलं. आग्र्यामध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेबानं कैद केली. त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र छत्रपती संभाजी महाराज अवघं 9 वर्षाचं वय असताना हे सुद्धा आग्र्यामध्ये होते. त्याच वेळेला सावलीप्रमाणे जर छत्रपती संभाजी महाराजांच्या बरोबर कोण राहिला असेल तर हेच बाजी सर्जेराव जेदे राहिले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा डोळे दिपवून टाकणारा राज्याभिषेक 6 जून 1674 ला झाला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा विस्तार करण्यासाठी दक्षिण दिग्विजयाची मोहीम हातामध्ये घेतली. या वेळेला दक्षिण दिग्विजयाची मोहीम हातात घेत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांनी येलुबर्गा गावी एका ठिकाणी असलेल्या आदिलशहाच्या सैन्यावरती त्यावेळी रहीम खान मियाना आणि हुसेन खान मियाना या 2 सरदारांवरती हल्ला केला. हा हल्ला झालेला असतानाच मराठ्यांनी इतका प्रतिकार केला की हुसेन खान मियाना आणि रहीम खान मियाना यांनी पळ काढला. त्याच वेळेला बाजी जेदे सुद्धा तिथे उपस्थित होते आणि बाजी जेदे यांचे सुपुत्र नागोजी जेदे हे सुद्धा तिथे उपस्थित होते. नागोजी जेदे यांनी हत्तीमधून पळून जात असलेल्या हुसेन खान मियानाला आडवे गेले आणि त्याच्या हत्तीची सोंड कापली. त्यावेळी अंबारीत बसलेल्या हुसेन खान मियाना याने धनुष्यातून एक बाण मारला आणि तो बाण थेट नागोजी जेदे यांच्या डोक्यात. त्यावेळेला बाजी जेदे तिथंच उपस्थित होते. आपल्या पुत्राला मांडीवरती ठेवलं. त्याच वेळेला मराठ्यांनी आपल्या सरदाराच्या मुलाला मारलेला बाण पाहिला आणि रागावून हुसेन खान मियानाला अंबारीतून खाली ओढलं आणि त्याला कैद केलं. ज्या वेळेला नागोजी जेदे यांच्या डोक्यातून बाण काढला त्याच वेळी नागोजी यांचा मृत्यू झाला. वडिलाच्या मांडीवरती नागोजी जेदे यांचा मृत्यू झाला. स्वराज्याच्या रक्षणासाठी बाजी जेदे यांचे पुत्र नागोजी जेदे यांनी आपला प्राणाचं बलिदान दिलं. त्यावेळेला आपला पती मरण पावला आहे ही गोष्ट लक्षात येते. त्यावेळेला नागोजी जेदे यांच्या पत्नी हुदूबाई या कारीगावी छुटी गेलेल्या. मोगलांनी घेतलेला रोहिडा किल्ला याच बाजी सर्जेराव जेदे यांनी 1698 मध्ये पुन्हा स्वराज्यात आणला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजी महाराज स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले. या दुसऱ्या छत्रपतींच्या कारकिर्दीत सुद्धा बाजी सर्जेराव जेदे स्वराज्याची सेवा करते. छत्रपती संभाजी महाराजांच्या काळामध्ये मोगलांनी घेतलेला रोहिडा किल्ला याच बाजी सर्जेराव जेदे यांनी स्वराज्यात परत आणला. याच बाजी सर्जेराव जेदे यांचं 1699च्या आसपास निधन झालं. त्यांची समाधी कुठं आहे काय आहे याचे समजावे सांगता येत नाही. पण त्यांचं जन्मस्थान कारी हे आपल्याला माहित आहे. पण बाजी सर्जेराव जेदे यांचं कार्य खूप अतुलनीय आहे. खरं तर आपण ही गोष्ट इतक्या जोमानं इतक्या ताकदीनं अंगीकारली पाहिजे आणि जेद्यांचा इतिहास आपण वाचला पाहिजे आणि तो अंगीकारला पाहिजे. खरंच स्वराज्य सेवा आणि स्वराज्य निष्ठा काय असते हे आपल्याला जेधेंच्या कुटुंबाकडून पाहायला मिळेल. असाच एक वीर योद्धा स्वराज्याच्या कामी कसा आहे आणि स्वराज्याच्या स्वामीशी किती निष्ठा आहे हे जाणून देणार आहोत. आपण भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत जय शिवराय, नमस्कार.